नमस्कार, के टीव्हीच्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते। एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर शिवसेनेचाच झेंडा फडकणार, पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांची ग्वाही। रत्नागिरी येथील प्रसिद्ध श्री देवी भगवती मंदिर येथे माघ पौर्णिमेनिमित्त आयोजित देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम पडला पार। आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील पीर बाबरशेख बाबांचा वार्षिक उरूस हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। खुशखबर खुशखबर खुशखबर। आरके डिजिटल केबल सर्व्हिसच्या सर्व केबल ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजना। कालावधी 1 फेब्रुवारी ते 31 मे 2017 पर्यंत। दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत आपली मासिक फी आरके ग्रुपच्या कार्यालयामध्ये किंवा अधिकृत सेंटर्समध्ये जमा करा आणि आपले लकी कूपन प्राप्त करा। आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी आहे लाखोंचा नजराणा। पहिलं बक्षीस आहे सुवर्ण हार। याशिवाय रेफ्रिजरेटर, मोबाईल, मायक्रो ओव्हन, होम थिएटर, आकर्षक पैठणी साड्या, कुकर, मिक्सर्स, गॅस शेगडी, मनगटी घड्याळं आणि शेवटचं बक्षीस 1 महिन्याची केबल सेवा संपूर्णपणे मोफत। 50 बक्षिसांची अभूतपूर्व लकी ड्रॉ योजना। त्वरा करा, आपली मासिक फी वेळेवर जमा करून या आकर्षक बक्षिसांनी आपल्या घराची शोभा वाढवा। लकी ड्रॉच्या नियम आणि अटींसाठी संपर्क साधा। दूरध्वनी क्रमांक 271 786 किंवा 223 906। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर शिवसेनेचाच झेंडा फडकेल असा विश्वास पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला आहे। आपले उमेदवार सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून आणण्याची ताकद तुमच्यामध्ये, समजवण्याची ताकद तुमच्यामध्ये, लोकांना कळवून देण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे। हा नोटाबंदी भाजपला बुडवल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेनेला वर आणल्याशिवाय राहणार नाही। हे एकच निश्चय करूया, शिवसेनेचे उमेदवार आणि भगवा फडकवणं, आणि यासाठी तुम्ही तत्पर आहात। मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे कोतवडे जिल्हा परिषद गटाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। त्याप्रसंगी ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि श्रीफळ वाढवून प्रचार सभेला सुरुवात करण्यात आली। तालुक्यातील प्रचाराचा होत आहे। कोतवडे नेवरे पंचक्रोशीच्या वतीने पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर, संपर्क प्रमुख विजय कदम, आमदार उदय सामंत, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, तालुका प्रमुख बंड्या साळवी, उपनगराध्यक्ष राजेश सावंत आदींचे स्वागत करण्यात आले। संपर्क प्रमुख विजय कदम यांनी आपले विचार व्यक्त करताना भाजपसह विरोधकांवर टीका केली। सर्व निवडणुका शिवसेना फक्त धनुष्यबाणावरच लढणार, कुठल्याही पक्षाची युती करणार नाही। ज्या पक्षाने आपल्याला बोट धरायला संधी दिली त्या पक्षाचं बोट धरून, हात धरून त्या पक्षालाच संपवण्याचा विडा उचलून जो पक्ष आता कामाला लागलाय
की ज्या पक्षाला 50 वर्ष झाले त्या शिवसेनेला कुठल्याच पक्षाच्या आधाराची आवश्यकता नाही. जो पक्ष 50 वर्ष टिकलाय तो पुढे 50 वर्ष सुद्धा शिवसैनिकांच्या ताकदीवरती पुढे जात राहील. तर कुठल्याही पक्षाची मदतीची आणि कुबडीची गरज नाही. भाजपच्या विद्यमान पंचायत समिती सदस्या श्रीमती स्मिता भिवंदे, काळबादेवी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अदिती मयेकरसह कोतवडे, काळबादेवी, बसणी, आरेवारे, नेवरे पंचक्रोशीतील भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार उदय सामंत यांनी आपल्या भाषणात रत्नागिरी तालुका पंचायत समितींसह 10ही जिल्हा परिषदेच्या जागेवर शिवसेनेचेच उमेदवार विजयी होतील असे सांगितले. आपण एक जुलीला जर या जिल्ह्यामध्ये सगळे सामोरे गेले पुढचे 15 दिवस हा चमत्कार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घडू शकतो. एवढं शिवसेनेचं वातावरण हे आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चांगलं आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पालकमंत्र्यांना, संपर्क प्रमुखांना आणि माडिक साहेबांना शब्द देतो की ज्या दिवशी रिझल्ट लागतील त्या दिवशी माझा प्रत्येक शिवसैनिक हा अभिनंदनाला पात्र असेल. एवढ्या चांगल्या पद्धतीने तो माझ्या तालुक्यामध्ये काम करेल. हा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी सगळ्या संघटनेच्या नेत्यांना शब्द देतो आणि सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून येतील हे वचन देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी उदय बने, भाई सावंत, आबा घोसाळे, किशोर मोरे, शिल्पा सुर्वे यांच्यासह नेवरे भागातील शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीदेवी भगवती मंदिर किल्ला येथे माघ पौर्णिमेनिमित्त देवीच्या गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीतील प्रसिद्ध भगवती मंदिर किल्ला येथे माघ पौर्णिमेनिमित्त देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना विश्वस्त दत्तात्रय मोहिते म्हणाले, ह्या रत्नदुर्ग किल्ल्यावर हे जगदंबा आई म्हणजे भगवती माते म्हणजे आदिशक्तीचं रूप आहे. त्या आदिशक्तीचं जे रूप आहे त्याचा गोंधळ हा पौष एकंदर 4 का 5 गोंधळ आहेत आमच्या इथे. त्यापैकी एक गोंधळ पौष महिन्यातला की ज्या वेळेस देव म्हणजे पूर्वीच्या रिवाजाप्रमाणे हे देव जे आहेत सगळे ते बाहेर फिरायला जातात. तर ते कार्य झाल्यानंतर पुन्हा माघ पौर्णिमेला ते परत येतात. ते सगळे एकत्र येऊन हे ते चूड आम्ही घेतो वाजत गाजत. चूड आणल्यानंतर हे ते आम्ही ठेवून त्या दिवशी गोंधळ असतो. पौर्णिमाला अशी स्थिती आहे, पौर्णिमाला गोंधळ असतो आणि त्या माघ महिन्यातही गोंधळ असतो. दरम्यान गोंधळ ही लोककला आता हळूहळू लोप पावत चालली असून शासनाचेही या कलेकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत गोंधळीकरांनी KTVशी बोलताना व्यक्त केली. आता गोंधळी मिळणं हे फार अशक्य झालं आहे आणि म्हणून गोंधळ आपले थांबणार आहेत का? तर थांबणार नाहीत. ज्या भगवंताला आपल्याला जन्माला घातलं त्या भगवंताला 100% काळजी आहे आणि तो भगवंत असे गोंधळी निर्माण करत असतो. परंतु गोंधळांचं प्रमाण फार कमी झालं आहे. तारुण्यामध्ये आता जी मुलं आहेत त्या मुलांना ह्या तुंतुण्याची दांडी धरायला लाज वाटते, हा संबेळ गळ्यामध्ये घालायला लाज वाटते. पण मी त्यांना एवढं सांगू शकतो किंवा जे आज तुम्ही भक्तगण आहात त्यांना
त्यांनाही सांगू शकतो की ईश्वराच्या कृपा आशीर्वादानं आपण जन्माला आलेलो आहोत, म्हणून ईश्वराला आपण विसरून चालणार नाही. गोंधळी गावागावात जाऊन जनजागृती करत असतात. महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती, या छत्रपती राजांनी गनिमी कावा केला, पण गनिमी कावा करत असताना त्यांच्या पाठीमागे गनिमी काव्याला साथ देणारे तानाजी मालुसरे होते, बाजीप्रभू होते. हे दुसरे कोणी नसून गोंधळी समाजाचे होते. परंतु हे गोंधळ होत असताना आज सरकाराकडे माझी विनंती गोंधळी या नात्यानं आहे की आमचे पूर्वज जे काय आज हे गोंधळ करत गेले त्यांना सुद्धा कुठंतरी मानधन मिळावं, कुठंतरी एक छोटीशी म्हणजे त्याला पेन्शन म्हणतात त्या पद्धतीने ह्या कार्यक्रम करणाऱ्या गोंधळ्यांना मिळवून द्यावी. या कार्यक्रमाला श्रीदेवी भगवती पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर, प्रकाश कीर, सुरेश निकम, अभय सावंत, बाबा हातीसकर, आशू मोरे, निलेश जगताप आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आता पाहूया देवी भगवतीच्या गोंधळ कार्यक्रमाची क्षणचित्रे. या गावची स्थानदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, क्षेत्रपाल देवता आणि ज्या देवतेचा आज आपण गोंधळ करतोय त्या ग्रामदेवतेच्या चरणी गोंधळ या नात्यानं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शतशः मी नतमस्तक होतो. आणि आजचा हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी आई कुलस्वामिनीची ड्युटी पाजवणं म्हणजे त्या देवीला साक्षात आपण बोलवणं. आता देवीला बोलवत असताना आपला सर्वांचा भाव भगवंता प्रीतीचा जो होता तो भगवान श्रीकृष्णाचा जसा होता त्या पद्धतीनं आपला असणं गरजेचं आहे. जर भगवंता प्रीतीचा भाव असेल तर आपण त्या ड्युटीवरती तेल ओतून त्या जगदंबेला बोलवल्याचं सार्थक होतं, या नरजन्माचं सार्थक होत असतं. आता ह्या देवीला बोलवण्याच्या पाठीमागं गोंधळ्यांना मान का दिला जातो तर ब्रह्मांडातून ईश्वरी तत्व ह्या पिंडीमध्ये येत असतं आणि ते पिंडीमध्ये येणारं ईश्वरी तत्व जागृत करण्याचं सामर्थ्य म्हणजे त्या नामाची बांधिलकी त्या गोंधळ्यांकडे असते आणि म्हणून गोंधळ्यांना बोलवूनच ड्युटी पाजवली जाते. रत्नागिरीत रामआळी येथे नव्याने सुरू झालेल्या कोहिनूर वॉचेस या घड्याळ आणि गृहोपयोगी वस्तूंच्या शोरूमचा शुभारंभ आमदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. महेंद्र मिश्रीमल जैन आणि हसमुख जैन यांनी रामआळीमध्ये कोहिनूर सिटी सेंटर येथे कोहिनूर वॉचेस शोरूम सुरू केले असून यामध्ये सर्व प्रकारची घड्याळे विक्री व दुरुस्ती करून ग्राहकांना मिळणार आहेत. त्याचप्रमाणे इस्त्री, फॅन, मिक्सर इत्यादी गृहोपयोगी वस्तू एकाच छताखाली ग्राहकांना खरेदी करता येणार असल्याची माहिती निशा कोटारी यांनी दिली. रामआळीमध्ये आपण कोहिनूर सिटी सेंटरमध्ये कोहिनूर वॉचेस चालू केलेला आहे, तरी सर्व ग्राहकांनी इथे लाभ घ्यावा. कोहिनूर वॉचेसमध्ये विविध प्रकारच्या घड्याळे, फास्ट ट्रॅक, टायटन, सोनाटा आपल्याला उपलब्ध होईल. आणि विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू, होम अप्लायन्स, इस्त्री, फॅन, मिक्सर हे रास्त दरात आपल्याला इथे उपलब्ध होतील. या प्रसंगी नगराध्यक्ष राहुल पंडित, संजू साळवी, जावेद मुजावर, प्रमोद शेरे, जैन अँड जैन ग्रुपचे भैरुमल ओसवाल, सुमित ओसवाल आदी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरीकरांच्या आशीर्वादाने पारस नॉवेल्टीज या नव्या व्यवसायाला सुरुवात केली असल्याचे भैरव ग्रुपचे रमेश शहा यांनी सांगितले. रत्नागिरीकरांच्या आशीर्वादाने
आणि प्रेमाने आम्ही फारस नॉवेल्टीज नावाचे नवीन शोरूम आज सुरू केले आहे. एक नवीन क्षेत्रामध्ये आम्ही पदार्पण केलं आहे. यापूर्वी आम्ही प्रिंटिंग प्रेस, दैनिक पेपर, पत्रकारितेमध्ये आम्ही भरपूर काम केलं आणि आता एक वेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये आम्ही प्रवेश केला आहे. निरनिराळ्या कंपन्यांची घड्याळं, घरगुती लागणाऱ्या वस्तू, पंखे, इस्त्री, मिक्सर आणि गॅस शेगडी वगैरे निरनिराळ्या आणखीन नवीन व्हरायटी ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. घड्याळ लोकांना आत्ताच्या काळामध्ये तसं आवश्यक नसलं, मोबाईलमध्ये जरी असलं तरी घड्याळ एक हाताची शोभेची वस्तू आहे. आपण कार्यक्रमाला, घर भरणीला किंवा लग्नाला वगैरे आहेर देण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करतो. मुलांना परीक्षेत चांगले मार्क पडल्यानंतर आपण गिफ्ट देतो. तर त्या हिशोबाने मुलांपासून सगळ्यांसाठी उपयुक्त अशी नवी शोरूम रत्नागिरीमध्ये आपण सुरू करीत आहोत. यापूर्वी इथे अरिहंत वॉचेस नावाची शोरूम होती. आता फक्त त्याचा नावात बदल झाला आहे, मॅनेजमेंटमध्ये बदल झाला आहे आणि आणखीन याच्यापुढे चांगली सर्व्हिस तुम्हाला देण्याचा आमचा प्रयत्न राहील. भैरव ग्रुपने आता पारस नॉवेल्टीज या नावाने मारुती मंदिर येथील व्यंकटेश एक्झिक्युटिव्हमध्ये व्यवसायाला सुरुवात केली आहे. या शोरूममध्ये ग्राहकांना घड्याळे, पंखे, इस्त्री, गॉगल्स, मिक्सर, गॅस शेगडी माफक दरात मिळणार आहेत. या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बबूतमल शहा, सोहन शहा, सौ टीना शहा, सौ संतोष शहा यांनी केले आहे. भारतातील अग्रगण्य युवा फर्मच्या वतीने रत्नागिरी येथे सुरू करण्यात आलेल्या पहिल्या अत्याधुनिक इलाइट जिमचे उद्घाटन उद्योजक किरण सामंत व उद्योजक सुरेश गुंदेजा यांच्या हस्ते करण्यात आले. मारुती मंदिर येथील डॉक्टर लोटलीकर हॉस्पिटल शेजारी असलेल्या इमारतीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिमच्या उद्घाटन प्रसंगी सदानंद जोशी, वीरेंद्र वणजू, इम्तियाज काझी, सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री NV बहादुले, नगरसेवक निमेश नायर, सईद मुकादम, रत्नदीप कांबळे, वासुदेव सावकेंसह हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुण उद्योजक वैभव कांबळे यांनी सुरू केलेल्या या आधुनिक जिमबाबत त्यांचे वडील काशीनाथ कांबळे व आई सौ कांता कांबळे यांनी समाधान व्यक्त केले. आजचा दिवस मला असं वाटतंय, मी ज्या मुलाला जन्म दिला त्याने सोनंच केलं असं मला वाटतं. सोन्यापेक्षा सोनं. आणि ह्याला जिममध्ये पाठवायला लहानपणापासून माझी इच्छा होती, ती त्याने पूर्ण केलं नाही. आणि हा 100% गोल्ड मिळविलच आशिया खंडात 100%. वडिलांची इच्छा आहे. थँक्यू. माझा मुलगा, मी त्याला जन्म दिला, पण पुढचं आयुष्य त्याने स्वतःहून उभं केलंय. कारण लहानपणापासून आमची जी इच्छा होती, परंतु परिस्थितीनुसार आम्हाला पुढे जाता आलं नाही. पण माझ्या मुलाने जी जिद्द बाळगली, त्या जिद्दीने तो पुढे स्वतःच्या कर्तृत्वावर झाला आणि आता तो असाच पुढे जात राहणार, मागे कधीच पाहणार नाही वळून. हे आमच्या इलाइट जिमचा रत्नागिरीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैभव कांबळे यांनी केले आहे. आज सरांनी विचारले मला, म्हणजे सरांनी की कसं वाटतंय. एरवी पप्पा आज पण मला घरी ओरडतच असतात. पप्पा भारतश्री झालो तरी सुद्धा मला ज्या दिवशी जिमला जात नाही ना त्या दिवशी ओरडतच असतात. जात नाही.
तर सर्व आपले जितके सिनियर्स इथे लोक आहेत त्यांनी आपल्या मुलांना फोर्स करा जिमला जाण्याला. भले ते काही करू दे पण जिमला गेले पाहिजे. ठीक आहे, आजकालची मुलं आपल्याला व्हॉट्सअपवर आणि मोबाईलवरच अडकलेली दिसतात. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी खूप कमी होत चालली आहे आणि आता ऑलिम्पिक एशियाचे गेम्स दिसतात आपल्याला खेळताना. इथे इंडियाची रँकिंग लेवल काय ती कळते. ज्या दिवशी आपल्याला एखादा खेळाडू गोल्ड किंवा सिल्वर साठी भिडतो त्यावेळी आपण ती मॅच आवर्जून बघतो. यार इंडियाला मेडल मिळायला पाहिजे, इंडियाला मेडल मिळालं. आपल्या घरात इंडियाला मेडल आणणारा कोण मिळाला पाहिजे हा विचार आजपासून आपण ठीक आहे. सेकंड थिंग मला इथे शेअर करायला खूप आवडेल की भारतशी खेळण्याच्या मग 3 वर्ष मेडल मारली. भारत श्रेष्ठ हा किताब मिळवला. कोकण भूषण हा महाराष्ट्र शासनाचा आपल्या पालकमंत्र्यांनी मला अवॉर्ड दिला यावर्षी. हा पहिला अवॉर्ड आहे जो कोकणात मी मिळवलेला आहे. त्या दिवशी पण मम्मी पप्पा माझ्यासोबत होते, त्यावेळी पण प्राऊड फील होते. पण त्यावेळी पण पप्पा घरी गेल्यावर मला म्हणाले हे काय तुला एशिया काढायचं. हो पप्पा असू दे. नाही तर त्यांचं टार्गेट एक आहे की इंटरनॅशनलला मी मेडल मिळवलं पाहिजे. पहिल्यापासून त्यांचं स्वप्न आहे ते मी नक्की साकार करणार आणि यो जिमच्या माध्यमातून आता साकार करणार. म्हणत होतं ज्यावेळी आता मी एशियाला खेळेन तर यो जिमचा प्लेअर म्हणून खेळ, इंडियाचा प्लेअर म्हणून खेळ. हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील पीर बाबर शेख बाबांचा वार्षिक उरूस भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. उर्स निमित्त बाबांच्या दर्शनासाठी आणि मजारवर चादर चढून प्रार्थना करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हातीस येथील पीर बाबर शेख बाबांचा उर्स म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणारा उत्सव असल्याने लाखो भाविक येथे येऊन बाबांचा आशीर्वाद घेतात. उर्स करता हातीस येथे जाण्यासाठी एसटी महामंडळाने खास जादा गाड्यांची सोय उपलब्ध केली होती. तसेच खासगी गाड्यांनी हातीस येथे येऊन वार्षिक उर्साचा लाभ घेतला. रत्नागिरी तालुक्यातील भाटे येथील बाबांचा उर्स मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. लांजा येथील पीर चांदशहावली बाबांचा वार्षिक उरूस भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
दरम्यान हातीस, भाटे, लांजा, कुरदुंडा, खेडसह जिल्हाभरात विविध दर्ग्यांचे वार्षिक उरूस मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर शिवसेनेचाच झेंडा फडकणार, पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांची ग्वाही. रत्नागिरी येथील प्रसिद्ध श्री देवी भगवती मंदिर येथे माघ पौर्णिमेनिमित्त आयोजित देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम पडला पार. आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील पीर बाबरशेख बाबांचा वार्षिक उरूस हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.